Today, discuss the kinetic energy and potential energy of particle performing SH. म्हणजे ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट किंवा बॉडी ऑसिलेट होईल ह्या बाजूने ह्या बाजूला, त्यावेळेस आपण त्याला एकदाच सोडून देणार. म्हणजे त्याला जर आपण इथून सोडून दिलं, कन्सिडर करू तर आपण डायग्राम ड्रॉ केली. समजा इथून तुम्ही तो ऑब्जेक्ट काय केला, सोडून दिला. विदाउट फोर्स अप्लाय करता तो ऑब्जेक्ट काय येणार, हळूहळू पुढे येणार आहे. त्याच्यामध्ये काय तयार होत आहे, मोशन तयार होत. ते मोशन म्हणजे कोणतं असणार आहे तर कायनेटिक. मग त्या मोशनसाठी किंवा त्या स्पीडसाठी किंवा त्या व्हेलॉसिटीसाठी लागलेली एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. कारण की इथून इथपर्यंत जर असं आपण म्हणलं की इट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे. पण इथे तो अपोजिट डायरेक्शनला जातो की नाही, अपोजिट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो अपोजिट जातो. मग तरी तो वर का जातोय तर ह्या एनर्जीमुळे, म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी आहे एनर्जी. मग ती कायनेटिक एनर्जी कशामुळे तयार होते तर इथे असलेल्या त्याच्या स्टोअर पोटेन्शियल एनर्जीमुळे. म्हणजेच आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय करायची, पार्टिकलची फाइंड आउट करायची युजिंग लिनियर एसएचएम. आता लिनियर एसएचएम चे आपण डेफिनेशन पाहिलं, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन करेल त्यावेळेस असताना आपण काय म्हणतोय, लिनियर एसएचएम. किंवा आपण सेकंड डेफिनेशन पाहिलेले की रेस्टोरिंग फोर्स is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement again towards the mean position or from the mean position. तो हे सिंपल इथे आपण कन्सिडर केले की mean position आहे A आणि B, ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे ऑब्जेक्ट आपला B कडून A कडे येतो आणि त्या ऑब्जेक्टचा असलेला मास म्हणजे बॉडी कन्सिडर करतो, त्याचा मास काय आहे, या मास परफॉर्मिंग एसएचएम अलॉंग द पाथ A टू B. आणि हा मी पोझिशन बरोबर दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या मिडलला असतो किंवा मध्ये असतो. म्हणून A फॉर एम्प्लिट्यूड इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB. म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. आणि इथे आपण कन्सिडर करतोय की Q ह्या पॉइंट वरती अप्लाय होणारी एनर्जी काय असेल. म्हणजे त्याला जर मी इथून सोडला, बरोबर की नाही, हे डिस्टन्स A एवढं आहे आणि आपण डिस्टन्स नेहमी मीन पासून होतो. आणि तो ऑब्जेक्ट जर इथे आला तर त्या तिथे त्याची असलेली एनर्जी कशावर डिपेंडेंट आहे, कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल. कारण की तो ज्यावेळेस त्या फायनल एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल अपोजिट डायरेक्शन, त्यावेळेस तो पुन्हा इथे रिटर्न होणार की नाही. म्हणजे जस्ट त्या पॉइंटला त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, झिरो असणार. कायनेटिक एनर्जी झिरो का म्हणतो इथे आपण त्या एक्स्ट्रीम पॉइंटला, कारण तो रिटर्न येतो. जर एनर्जी असते म्हणजे मोशन मध्ये असतो तो पुढे गेला असतो, तो पुढे जातो, त्याचा अर्थ ती एनर्जी काय झाली, झिरो झाली. पण पुन्हा तो बॅक येतोय की नाही, तो पुन्हा काय येणार आहे, आपला बॅक साईडला येणार. म्हणजे पुन्हा तिकडे मोशन आलं. मग ते मोशन कशामुळे येतंय तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण ऍट एनी पॉइंट आणि त्या Q पासून P पर्यंत म्हणजे स्मॉल पर्यंत असेल, हा Q पोझिशनचा पॉइंट असेल आणि हा P पोझिशनचा पॉइंट असेल. तिथपर्यंत काय आहे तर आपण स्मॉल डिस्टन्स कन्सिडर करतोय. dx इज अ स्मॉल डिस्प्लेसमेंट किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट इज dx. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं ते काय फाइंड आउट करणार आहे आपण, पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी. एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन. मग कायनेटिक एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला, आपला बेसिक फॉर्म्युला तो काय, 1/2 mv², v फॉर वेलोसिटी.
स्क्वेअर सिंपल इक्वेशन येते आणि ती जर व्हॅल्यू मी इथे पुट केली तर कायनेटिक एनर्जी इन लिनियर एक्सटेंशन वर हा या v चा स्क्वेअर म्हणजे याचा सुद्धा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर या ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज द सिंपल इक्वेशन आणि आपण ही लिनियर एक्सटेंशन फर्स्ट लेक्चर्स मध्ये आपण पाहिले ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट k by r therefore omega square is equal to k by r means therefore k is equal to m omega square k for force constant the simple relation हे आपण लिनियर एक्सटेंशन मध्ये प्रूव्ह केले हे इक्वेशन येऊ शकतं तुमचं किंवा दुसरं इक्वेशन काय येणार आहे कायनेटिक एनर्जी एसएचएम k x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वेशन अशा तुमच्या दोन टाइप्स काय होणार आहे सिंपल फॉर्म्युले कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर एसएचएम समज एकदम सोपं एक्झाम डेरिव्हेशन कायनेटिक एनर्जी आता आपण पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जी लिनियर एक्सटेंशन आता पोटेंशियल एनर्जीचे सिंपल दोन फॉर्म्युले रिलेटेड टू द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि दुसरं रिलेशन टू द वर्क हे दोन्ही सुद्धा आपण 11 स्टँडर्ड्स मध्ये पाहिले आता इथे जो आपला ऑब्जेक्ट आहे तो सरफेसला हॉरिझॉन्टल आहे लिनियर मध्ये की आपण सरफेसला काय आहे हॉरिझॉन्टल आहे ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपला सरफेसला हॉरिझॉन्टल असेल त्यावेळेस आपण वर्क डनशी रिलेशन मग वर्क डनचा फॉर्म्युला काय वर्क is equal to force into displacement तर सिंपल आपण डिस्प्लेसमेंट शी रिलेशन घेणार आहे जर आपल्या ऑब्जेक्टनी q पासून p पर्यंत काय केलंय डिस्प्लेसमेंट केलंय द चेंज इन पोझिशन पॉइंट q to point p is dx फक्त आपण एवढा छोटासा विचार करतोय पण एवढ्या छोट्यासाठी झालेला डिस्प्लेसमेंट काय dx मग तिथे तयार झालेलं वर्क डन काय असणार वर्क डन इज चेंज इन वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट बरोबर आहे आता इथे तुमचं वर्क ह्या डायरेक्शनला होतंय आणि फोर्स ह्या डायरेक्शनला अप्लाय झाला दोन्ही सुद्धा काय अपोजिट डायरेक्शन आपण काय म्हणतोय किंवा तिथे थोडा वर्क एनर्जी लॉस होतो वर्क डन इज इक्वल टू मायनस f dx हा इथे अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे तो रेस्टोरिंग फोर्स या इज रेस्टोरिंग फोर्स आणि मग त्या f चा फॉर्म्युला काय आहे या पॉइंटला f इज इक्वल टू मायनस kx हे लक्षात ठेवा आपण लिनियर एक्सटेंशन मध्ये पाहिलंय आता आपण डिफरन्शियल सांगितलं restoring force is directly proportional or its magnitude of restoring force is directly proportional to the displacement from mean position म्हणजे तुमचं mean position पासून झालेलं displacement of body x from mean position कुठून mean position कोणता पॉइंट आहे O to point Q तिथपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट आपलं काय x आहे म्हणून तिथे असलेलं बंधन काय आलं मायनस kx minus dx means work is equal to minus kx dx is equal to plus kx dx. आता
मग जर मला टोटल वर्क घ्यायचं असेल तर मी काय करतो, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे. मग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड केल्याचे असला मिनिमम वर्क काय होणार आहे 0 टू मॅक्सिमम वर्क कन्सिडर करू कॅपिटल टर्म. इकडे मिनिमम डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0 ते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऍट पॉइंट Q, पण पर्यंत फक्त Q पॉइंट पर्यंत ते काय x into kx dx, याचं इंटिग्रेशन आलं w इज वर्क, टोटल वर्क सुद्धा मोजलं. आणि इथे k इज द कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंट बाहेर ठेवला आणि x चा इंटिग्रेशन काय येतं, आपण याच्या आधी सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये इंटिग्रेशनचा किंवा 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहिला. तर x ची पॉवर 1 x² divided by 2 with putting the limit 0 to x. आता इथे काय काय पुस्तकामध्ये म्हणजे तिने रेफरन्स बुक मध्ये हे डिस्प्लेसमेंट वेगळ्या नोटेशनने सुद्धा दाखवले. आपल्याला काय घ्यायचं आहे त्यासाठी फक्त स्टँडर्ड रिलेशन आपण घेतो. जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर केलं इक्वेशन तर 1/2 kx² म्हणजे हे इक्वेशन काय असतं कन्वर्ट करतात. 1 डन म्हणजे काय पोटेन्शियल एनर्जी इन हॉरिझॉन्टल पोझिशन 1/2 kx² means potential energy is equal to h व्हॅल्यू काय m ओमेगा स्क्वेअर, म्हणजे तुमचा हा एक फॉर्म्युला तयार झाला आणि दुसरा 1/2 m ओमेगा स्क्वेअर x² हा दुसरा फॉर्म्युला काय झाला तयार झाला. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसेशन याचे दोन फॉर्म्युले तयार होतात. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a² मायनस x² आणि दुसरा 1/2 k a² मायनस x². सिमिलरली पोटेन्शियल एनर्जीचा 1/2 m ओमेगा स्क्वेअर x² 1/2 k x². असे आपले दोन रिलेशन तयार. आता ह्या रिलेशनवरून कायनेटिक एनर्जी इज डिपेंडेंट बाय तुमचा एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे, मास ऑफ बॉडी कॉन्स्टंट आहे, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, फक्त व्हेरिएबल काय आहे डिस्प्लेसमेंट. जसं तुमचा डिस्प्लेसमेंट बदलेल तशी एनर्जी काय होत जाणार बदलत जाणार. इथे सुद्धा काय डिपेंड आहे ओनली डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड वरती डिपेंडेंट नाही आहे, फक्त कशावरती डिपेंडेंट आहे डिस्प्लेसमेंट वरती. लिनियर म्हणजे आपण त्याला हॉरिझॉन्टल म्हणतोय, ही पण हॉरिझॉन्टल आहे पण तुमचा प्रत्येक पॉइंट नुसार वेलोसिटी बदलणार आहे की नाही. पण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसेशन मध्ये पाहिलंय की तुमची प्रत्येक पॉइंट नुसार वेलोसिटी बदलली तर त्याची असलेली एनर्जी सुद्धा बदलणार. Energy is dependent by velocity and potential energy is dependent by horizontal position of object. तो horizontal position ला कुठे त्याच्यावर त्याची काय पोटेन्शियल एनर्जी डिपेंडन्सी. आता तिथे तयार झाले टोटल एनर्जी म्हणजे ह्या इथे आपण समजा हा बॉडी कन्सिडर केली तर त्या बॉडीने यूज केलेली टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काय आहे आपल्या डेली पॉइंट हा स्टँडर्ड पोटेन्शियल एनर्जी काय आहे त्या दोघांची ऍडिशन करता आपल्याला काय भेटणार आहे टोटल एनर्जी. आता आपण टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसेशन total energy of particle performing essentially. Total energy is depend by the addition of kinetic energy and potential. It is a simple relation. This is आपण प्रोग्राम केला. Total energy is equal to kinetic energy plus potential energy. कोणतेही दोन सिमिलर फॉर्म्युले घ्या. कायनेटिक एनर्जीचा या ओमेगा स्क्वेअरचा घेतला तर
पोटेन्शियल एनर्जी सुद्धा तोच घ्या. तर कायनेटिक एनर्जी काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. 1/2 m ओमेगा स्क्वेअर काय येतोय कॉमन फॅक्टर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस हा राहिलेला x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर कॅन्सल. टोटल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर और 1/2 k a स्क्वेअर. या ओमेगा स्क्वेअरच्या वरती काय पुट केलं आपण तर हे आपले दोन फॉर्म्युला तयार झाले का टोटल एनर्जी. आता ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पाहिलं तर मास ऑफ बॉडी कॉन्स्टंट आहे, अँग्युलर वेलोसिटी ऑफ बॉडी ही पुन्हा कॉन्स्टंट आहे, एम्प्लिट्यूड पुन्हा कॉन्स्टंट आहे कारण एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किंवा k इज द फोर्स कॉन्स्टंट तो डिपेंडिंग बाय नेचर ऑफ स्प्रिंग किंवा एक्सटेंशन ऑफ डिपेंडेंट a फॉर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे टोटल एनर्जीचे प्रत्येक पॉइंट्स ते कसे कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुमची टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसेंशियल ही कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार. आपल्याकडे फक्त व्हेरिएबल हा x आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट तो पोझिशन नुसार बदलतो. इथे आला तिथून अंतर वेगळं आहे, इथे गेला तिथून अंतर वेगळं आहे. पण एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे ना O टू B पोझिशन किंवा O टू A पोझिशन ते बदलणार नाही. मास ऑब्जेक्टचा इथे आणि इथे असं वेगळं होणार आहे का तो प्रत्येक ठिकाणी कसं असणार आहे सारखाच असणार. म्हणून टोटल एनर्जी ॲट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट. तर आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारला जातो शो दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसेंशियल इज कॉन्स्टंट और कंजर्व. कंजर्व या शब्दाचा अर्थ आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कंजर्वेशन काय सांगतो टोटल एनर्जीसाठी एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. म्हणजे ती वाढणारी नाही आणि कमी होणार नाही. म्हणजे ती कशी राहते तर कॉन्स्टंट राहते. टोटल एनर्जीचे सगळे पॉइंट काय आले आपले कॉन्स्टंट आले. टोटल एनर्जी कशा डिपेंड्स आहे जर आपण पाहिलं तर मास ऑफ ऑब्जेक्ट, अँग्युलर वेलोसिटी, एम्प्लिट्यूड द ऑल थ्री फंक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक एमसीक्यू ला विचारला गेलेला क्वेश्चन तो म्हणजे फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड बरोबर कारण की ते पार्टिकल ह्या पॉइंट पासून इथे आणि इथून पुन्हा इथे आले त्यांनी वन प्रेड कंप्लीट केला आणि वन प्रेडचं फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग जर अँग्युलर वेलोसिटी आहे तर आपण अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन पाहिलं ओमेगा इज इक्वल टू 2π/t and 2π n means frequency t means time. तर टाइम पिरियड तुमचा टाइम पिरियड जेवढा वाढत जाईल बरोबर की नाही टी इथून इथे येण्यासाठी जर वेळ जास्त लागला तर त्याची असलेली एनर्जी काय होत जाणार कमी होत जाणार. इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि टाइम पिरियड कमी झाला म्हणजे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी वाढत जाते. हे रिलेशन नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी वाढली तर टोटल एनर्जी सुद्धा काय होत जाणार वाढत जाणार. हे फॉर्मात एमसीक्यूला विचारलेलं इज द टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी and inversely proportional to the square of time period म्हणजे ओमेगाचा स्क्वेअर. आता आपण नेक्स्ट डेरिव्हेशन पाहणार आहे कॉन्स्टंट कंजर्वेशन ऑफ टोटल एनर्जी एसएचए. कंजर्वेशन ऑफ टोटल एनर्जी एसएचए कंजर्वेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ टोटल एनर्जी इन एसएचए ॲट एनी पॉइंट्स. आता इथे आपण मगाची डायग्राम घेतलं इथे O इज द मीन पोझिशन. त्या मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट म्हणजे x तो काय 0 A आणि B ह्या एक्स्ट्रीम पोझिशन आहे राईट साइडची आणि लेफ्ट साइडची. तर मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनचं जे डिस्प्लेसमेंट द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड. आणि स्मॉल r इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. ह्या A पासून B पर्यंत जो पाथ आहे त्या पाथवर जे मोशन होणार आहे एसएच किंवा लिनियर मोशन होणार तिच्यासाठी यूज केलेलं जे ऑब्जेक्ट आहे त्याचं मास काय या. मगाशी आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जी पाहिल्या एनी पॉइंट किंवा एनी पोझिशन ऑफ एक्स. कायनेटिक एनर्जीचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे
दुसरं पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर आणि त्याचा सुद्धा दुसरा फॉर्म्युला काय आहे 1/2 k x स्क्वेअर. हे आपण दोन डेरिव्हेशन सॉल्व केले होते आणि आपण तिसरं डेरिव्हेशन टोटल एनर्जी इज द ऍडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. दोघांची ऍडिशन केली तर आपली व्हॅल्यू काय येते 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे सेकंड फॉर्म्युला 1/2 k a स्क्वेअर. हे आपण मगाशी डिस्कस केलं. आता आपण डिस्कस करणार की प्रत्येक पॉइंटलाच हे असतं. इथे दोन पॉइंट येतात, एक मीन पोझिशनचा आणि दुसरा एक्स्ट्रीम पोझिशनचा. फर्स्ट आपण मीन पोझिशन घेऊ. मीन पोझिशन पॉइंट कोणता आहे तो. आता मीन पोझिशनला काय होतं तर मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मिनिमम. म्हणजे ते किती आहे x इज इक्वल टू 0 जे आपण इथे लिहिले and velocity is maximum. इथे एक्सप्लेनेशन आपण घेणार डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी. म्हणजे तुमची मेन पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम आणि डिस्प्लेसमेंट काय मिनिमम. हे जे दोन आपले इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी त्या दोन इक्वेशनचाच आपण यूज करणार आहे. आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x इज इक्वल टू काय आहे 0 आहे. म्हणजे put x is equal to 0 means kinetic energy is equal to 1/2 m omega square a square. और दूसरा फॉर्मूला 1/2 k a square. याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. आता दुसरा आपण फाइंड आउट करणार आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा ऍट एनी पोझिशनचा फॉर्म्युला काय आहे 1/2 m omega square x square. 1/2 m omega square x square. Here again put x is equal to 0. Multiple factor आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऍट मीन पोझिशन ही काय येते 0. जर इथे आपण लिहिलं कायनेटिक एनर्जी 1/2 m omega square a square and potential energy is equal to 0. मीन पोझिशन आहे मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे is equal to kinetic energy plus potential energy. याला इक्वेशन नंबर 2. फर्स्ट आणि सेकंड ची जर ऍडिशन केली तर टोटल एनर्जी काय येते 1/2 k a square और m omega square a square और 1/2 k a square. याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. इथे असलेली आपली टोटल एनर्जी ही काय 1/2 m omega square a square. ही आली आपली टोटल एनर्जी. म्हणजे मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी मॅक्सिमम येतं. पोटेन्शियल एनर्जी काय मिनिमम व 0. जिथे वेलोसिटी मॅक्सिमम असेल तिथे साहजिकच कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी असणार आहे मॅक्सिमम असणार. आता पुढे काय आपल्याकडे मीन नंतर दुसरी कोणती पोझिशन आहे एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन आपण पॉइंट घेतोय बी पॉइंट. कुठलाही घ्या ए चा घ्या किंवा बी चा घ्या. आपण इथे बी पॉइंटचा इथे असलेला डिस्प्लेसमेंट displacement is maximum. X is equal to a and velocity is minimum. सिंपल इक्वेशन रिलेशन आहे आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पाहिले तेच. आता पुन्हा हेच एक दोन स्टँडर्ड इक्वेशन कायनेटिक एनर्जी आपण फर्स्ट फाइंड आउट करतोय. कायनेटिक एनर्जी 1/2 m omega square a square minus x square. Here put
x is equal to a, मग काय आहे कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल टू 0, कारण की a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 आहे, संपूर्ण मल्टिपल फॅक्टर काय होत आहे 0 आहे. जिथे वेलोसिटी मिनिमम एक्स्ट्रीमला वेलोसिटी मिनिमम आहे म्हणजे 0 आहे, तर कायनेटिक एनर्जी सुद्धा काय आली आपली 0. त्याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. Here again put x is equal to a, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय आली 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर और 1/2 k a स्क्वेअर. इक्वेशन नंबर 5. Total energy, the addition of kinetic energy plus addition of kinetic energy and potential energy, दोघांची ऍडिशन करू. ही 0 आहे, ही किती आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर, म्हणजे काय होते 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर और 1/2 k a स्क्वेअर. इक्वेशन नंबर 6. जर आपण इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 6 पाहिलं, टोटल एनर्जी फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 6 हे काय दोन्ही सुद्धा सेम मीन्स हियर टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन कशी येते सारखी आहे. आता इथे आपण रिलेशन घेऊ. कायनेटिक एनर्जी आपली काय आहे इथे एक्स्ट्रीम पोझिशनला 0, पोटेन्शियल एनर्जी काय येते 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि टोटल एनर्जी काय येते 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी मॅक्सिमम. म्हणजे दोन्हीकडे टोटल एनर्जी कशी मॅक्सिमम, काही पॉइंटला मॅक्सिमम आहे, काही पॉइंटला मॅक्सिमम, म्हणजे तेवढीच आहे. म्हणजे ऑब्जेक्ट इथून इथे गेला आणि इथून इथे गेला, टोटल एनर्जी बदलते का तर बदलत नाही. म्हणून आपण असं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 3 and 6 टोटल एनर्जी at mean position and total energy at extreme position is 1/2 m omega square a square or 1/2 k a square. हे झालं आपलं सिंपल रिलेशन. म्हणून therefore total energy in SHM is conserved or constant. तुमची एनर्जी कशी असते कॉन्स्टंट असते फ्रॉम ॲट एनी रिलेशन. तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता ॲट एनी पॉइंट. इथे आपण ॲट एनी पोझिशन म्हटलं तरी चालेल. हे दोन आपण मीन आणि एक्स्ट्रीम जे आपण त्याच्यामध्ये दाखवलेल्या पोझिशन आहेत त्या पोझिशनचं काय करतोय आपण रिलेशन घेतोय. ह्या इक्वेशन सिंपल इक्वेशन नुसार आपण कंजर्वेशन ऑफ टोटल एनर्जी इन SHM हे डेरिव्हेशन प्रूव्ह. तर इथे MCQ ला काय विचारलं जातं तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कुठे असेल मिनिमम कुठे असेल, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम कुठे असेल मिनिमम कुठे असेल. कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम ॲट मीन पोझिशन अँड मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. मीन्स कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस बाय मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन अँड इनक्रीजेस बाय एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन. सेकंड क्वेश्चन असं जाऊ शकतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल म्हणजे मिनिमम कुठे आहे तर मीन पोझिशन आहे आणि मॅक्सिमम कुठे आहे तर एक्स्ट्रीम पोझिशन. हे दोन्ही बार रिलेशन या दोघांची ऍडिशन केली तर हे तयार होतं. म्हणजे जो एका बाजूला मॅक्सिमम आहे त्याच बाजूला दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे मिनिमम असणार. इज द व्हाइस वर्सा. द सिंपल रिलेशन. समजलं एनर्जी ऑफ पार्टिकल लिनियर SHM. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी SHM. म्हणजे जसं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन पाहिजे इन SHM, तसंच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM इन एनर्जी पाहणार आहोत. आता इथे आपल्याला दोन पॉइंट आहेत मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. इथे सुद्धा आपण मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशनचे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सलरेशन पाहिजे. इथे सुद्धा आपण तेच पाहणार आहोत. फक्त इथे एनर्जी कोणकोणती कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल. तर फर्स्ट घेतोय आपण ॲट मीन पोझिशन x इज इक्वल टू 0. म्हणजे ही आपली मीन
इज इक्वल टू 0. ज्यावेळेस मीन पोझिशनला असेल डिस्प्लेसमेंट त्यावेळेस कायनेटिक म्हणजे एनर्जी किती आहे 1/2 a ओमेगा स्क्वेअर म्हणजे आपली एनर्जी किती आहे बरोबर आहे. त्यावेळेस ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू प्लस मायनस a म्हणजे हा इथे प्लस आहे आणि या इथे मायनस आहे. त्यावेळेस एनर्जी काय आहे 0 म्हणजे तो कुठे येणार डिस्प्लेसमेंट वरती येणार की नाही. म्हणजे ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी मध्ये डिस्प्लेसमेंट 0 असेल त्यावेळेस एनर्जी मॅक्सिमम येते म्हणजे मीन पोझिशनला आणि डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल प्लस ऑर मायनस त्यावेळेस एनर्जी काय कायनेटिक एनर्जी इज मिनिमम. म्हणजे आपण मगाशी सुद्धा सांगितलं होतं की कायनेटिक एनर्जी इज डिक्रीजेस बाय मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे असं ग्राफ येणार की नाही तर तो दोघांकडे हा कुणाचा आहे कायनेटिक एनर्जीचा. आता दुसरं काय आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट पण 0 आणि एनर्जी पण 0 म्हणजे तो इथे ओरिजिनलाच असणार आहे बरोबर आहे. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट काय प्लस ऑर मायनस a त्यावेळेस एनर्जी काय मॅक्सिमम आहे म्हणजे तो पॉइंट कुठे येणार आहे या इथे आणि या इथे बरोबर की नाही. मायनस a असेल तरी a स्क्वेअर होणार आहे आणि प्लस a असेल तरी a स्क्वेअर होणार. म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम ऍट मीन पोझिशन आणि मॅक्सिमम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे त्याचा ग्राफ कसा ड्रॉ होतो असा ड्रॉ तो मीन कडून एक्स्ट्रीम कडे काय होत जाणार इन्क्रीज होत जाणार. हे काय आलं आपलं पोटेन्शियल एनर्जीचा. आता टोटल एनर्जी ऍट मीन पोझिशन 1/2 m ओमेगा स्क्वेअर एस म्हणजे डिस्प्लेसमेंट मी म्हणजे 0 असेल तरी आपल्या असलेली टोटल एनर्जी काय येते या इथे बरोबर आहे की ऍट एक्स्ट्रीम पोझिशन प्लस ऑर मायनस ती सुद्धा काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर म्हणजे डिस्प्लेसमेंट इथे असेल तरी तो इथे येतोय आणि इथे येतोय. म्हणजे ते जर पॉइंट आपण जोडले तर हा काय झाला आपला ग्राफ टोटल एनर्जीचा कळतंय का. टोटल एनर्जीचा स्टेप टोटल एनर्जी म्हणजे हा पोटेन्शियल एनर्जी आणि हा कायनेटिक एनर्जीची ऍडिशन आहे. म्हणजे ह्या पॉइंटला ती काय असणार आहे दोन्ही सुद्धा सारख्याच एनर्जी असणार आहे कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी सॉरी पोटेन्शियल एनर्जी या दोन पॉइंट. इथे पोटेन्शियल एनर्जी जर मिनिमम असेल तर ही काय येणार आहे मॅक्सिमम. पण ह्या दोघांची ऍडिशन केली तर काय तयार होत आहे पुन्हा असलेली टोटल एनर्जीज तयार होत आहे. हे आपल्याला ग्राफवरून म्हणजे अँगल ज्यावेळेस आपला 0 30 60 45 आणि 90 या रिलेशन मध्ये असेल त्यावेळेस आपल्याला कळेल की असणाऱ्या व्हॅल्यू ह्या सारख्याच कोणत्या अँगलला येतात. म्हणजे कुठल्या अँगलला x आणि a चं रिलेशन काय येणार आहे सारखे आहे. जर आपण सीईटीचं लेक्चर घेऊ त्यावेळेस आपल्याला हे समजेल. जसं काय आपलं सिंपल ग्राफिकल रिलेशन किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ मेसेज इन एनर्जी कळतंय. हे सुद्धा तुम्हाला 2 मार्क्सला डायग्राम वगैरे विचारतात. सिंपल डायग्राम आहे मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या व्हॅल्यू इथून तुम्हाला डायग्राम काय करायची ड्रॉ करायची. ओके थँक्स. जे काय सजेशन असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्या आणि चॅनल सबस्क्राइब करा. ओके.